आपण मैदानामध्ये रिपोर्टिंग करा. चला बॉल बॉल द्या मैदानात, बॉल द्या कृपया, बॉल द्या सर. बराच वेळा आपण पाहतो समालोचक अगदी ओरडून ओरडून सांगत असतात स्पर्धेचे नियम, स्पर्धेचे टाइम, या सगळ्या गोष्टींचं तंतोतंत पालन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. फायनल गुंडगे प्रीमियर लीग आपण पाहतोय पर्व 6वं आणि या 6व्या पर्वाची ही मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम असेल आरू 11, या संघाचे पुरस्कर्ते असतील संदीप मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आरू 11 आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला खेळताना पाहायला मिळेल तो परी 11. या संघाचे संघ मालक पुरस्कर्ते असेल आदरणीय अजयजी पाल. राहिल शेख आपण लगेचच व्यासपीठाच्या संपर्क साधायचा आहे. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार 6व्या पर्वामधला. चला कॅप्टन जोर सगळे आपण पाहतो मैदानात दाखल झाले. बाबू धुरी आहे, त्याच्या समवेत नवीन बॅट्समन आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. तुडुंबाशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा थरार, बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. मेगा फायनलचा हा थरार 2025 चा थरार. फक्त 6 चेंडू. मागचे 5 पर्व आपण एक ओव्हर मागचे 5 पर्व आपण पाहिलं आणि आपण आहोत 6व्या पर्वामध्ये. दोन्ही टीमला देऊत आपण खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ते येतात आणि जातात. मैदानात घट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे. सुरुवात संघर्षाची आणि नव्या पर्वाची तुम्हाला करता आली पाहिजे, तुम्हाला करता आली पाहिजे. देऊयात इथून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. महत्वाची मॅच आता मात्र मेगा फायनलचा थरार या दोन टीमच्या माध्यमातून. याच्यासाठी केला होता हट्टास की शेवटही गोड व्हावा. आयोजकांचा मात्र हा हट्टास होता की शेवट गोड व्हावा आणि तोच शेवट मात्र गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्नाचे बीज पेरले, यशाचा वृक्ष बहरला आणि त्याचा गोडवा चाकत असताना मात्र आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल जमिनीला दान झाला आणि बाळा भोईर यांच्या बॅटमधला पहिल्याच बॉलवरती डाका पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक टप्पा अखेरीस चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे गेला. परी 11 टीम एका साईडला आहे आणि एका साईडला सार्थक 11 टीम आपण पाहतोय. मेगा फायनलचा हा थरार पाहतोय. तमाम प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना इथून मात्र डेअरिंग करेगा, तोडफोड करेगा, तभी 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 तू क्रिकेट के मैदान का दादा डॉन 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 कहलाएगा. आलेला अजून एक दर्जेदार षटकार 10 धावा फलकावरती. बाळा भोईर, मी 2 मॅच मध्ये मागच्या म्हटलं होतं की बॅट शांत आहे, परंतु आता बाळा भोईर सांगतोय की माझ्यात आहे दम, मी आहे दादा बाजीराव सिंगम. अजून एक बाळा भोईर याने उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑनला खराब क्षेत्ररक्षण याच दरम्यान दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. 2 धावा आणि नो बॉल. दादा आधीच दुष्काळ आणि त्याच्या 13वा 3 धावा ऍड होतील. फ्रीडचा बॉल असेल, फलंदाजाकडे सुवर्ण संधी असेल. चला समोरचे जे खेळाडू आहेत ते कृपया करून खालती बसा दादा. तानाजी कडू मुख्य व्यासपीठासमोर फ्रीडचा बॉल असेल, यांना जरा बाजूला करण्यात खाली बसवा. बाळा भोईरचा पुन्हा एकदा तडाखा आलाय 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 आणि अजून एक बाळा भोईरच्या बॅट मधला तडाख्या 6 धावेसाठी आलेला षटकार. लॉंगॉनच्या डोक्यावरना खेचलेला बाळा भोईरच्या बॅट मधनं आलेला षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या अगदी वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकत असताना परत एक चांगला फटका, कलात्मक फटका पॉइंटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जमिनीला आग लावत आणि बाळा भोईर हे सांगत असताना की जिस मैदान में आप कदम रखते ना उस मैदान में बादशाह भी
किसी की हिम्मत नहीं रखता आणि अजून एक दर्जेदार इथून चौकार ठोकत असताना बाळा भोईर मात्र चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळते. बाळा भोईर मात्र चांगली फलंदाजी करतोय. तनाई शेलार याच्यावरती प्रति हल्ला. बाळा भोईरचा अजून एक तडाखा लोंगपच्या डोक्यावरला दर्जेदार आणि धमाकेदार हा सुद्धा आहे षटकार. वन साइड हिरो. वन साइड हिरो आहे आणि वन साइड हिरो आहे. जबरदस्त. फायनल साठी कदाचित इनिंग राखून ठेवली असेल बाळा भोईर यांनी आणि बाळा भोईर याच्या नावावरती 2 अर्धशतक का आहेत त्याचं उत्तर बाळा भोईर या मैदानावरती देत असताना झेल कॅरी करावा लागेल. झेल पुन्हा धरणीला दान झाला. 2 धावा पूर्ण याच दरम्यान 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आपण पाहू शकाल 31 या आकड्यावरती. मित्रांनो दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये या धावा होणार की मात्र रोखल्या जाणार हे आपण ऐकूयात रुपेश गायकवाड यांच्या सुमधुर आवाजाने. चला परी 11 आता वेळ घेऊ नका. परी 11 चला वेळ घेऊ नका. लगेचच मैदानामध्ये 11 खेळाडू दाखल व्हा आणि छोटे आपले ते चिमुकले आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण बाहेर या. धावफलकावरती धावा आहेत. टार्गेट सेट करण्यात आलं 31 आणि 32 धावसंख्येची गरज असेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 32 या धावसंख्येची. मेगा फायनल कशा प्रकारे असावी. जर या ठिकाणी हे सामने सर फायनलची मॅच मी म्हणेन की जर किमान 3 षटकांची असती तर आपल्याला खूप मजा आली असती. क्रिकेटची मेजवानी खरं तर आपल्याला प्राप्त करता आली असती त्या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय अगदी वेळ झालाय, मैदानामध्ये अंधार झालाय. टीम मीटिंग अजिबात नको. सार्थक 11 परी 11 संघाला विनंती असेल की आपण वेळ आता अतिरिक्त घेऊ नका. त्यानंतर आलू 11 संघाचे सलामीची जोड साखळी, आरू 11 संघाचे सलामीची जोड साखळी लगेचच आपण मैदानात दाखल करा. चला वेळ होतोय. आरू 11 संघ सलामीची जोड साखळी. आपले 2 आता भक्कम जे बॅट्समन असेल त्यांना तुम्ही मैदानात आता दाखल करा. 5 षटकार मारावे लागतील तुम्हाला या सामन्यामध्ये आपला विजय संपादन करायचा असेल तर. फायनलच्या या चमचमत्या प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती जर आपलं नाव कोरायचं असेल तर तुम्हाला एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती आता 32 या धावसंख्येची. विक्रांत आणि पुष्कर ही जोड साखळी आपण पाहतो मैदानात दाखल झाले. फायनलचं स्वप्न आपल्या संघ मालकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र नवीन स्वप्न नवीन उद्दिष्ट घेऊन खरं तर मैदानामध्ये दाखल झाले. हे स्वप्न पूर्ण होणार का? कारण आपण पाहतोय प्रथम सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 31 धावा आपण खर्च केल्या आणि तुम्हाला आता 6 चेंडू आणि 32 धावा बनवायच्या आहेत. अजयजी पाल आपण पाहतोय स्वतः संघ मालक आहेत, त्याचबरोबर संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती सुद्धा तेच आहेत. म्हणजे आता समोरून येऊन नेतृत्व करणं काय आहे हे त्यांना माहीत आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटच्या ठिकाणी खेळायचा ओटा, बॅटला ब्रश होऊन चेंडू जातोय. आपण कोणी पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक धाव या ठिकाणी जोडली गेली. जिंकण्यासाठी आता 5 चेंडू आणि 31 या धावसंख्येची गरज. मोठा पल्ला गाठायचा आहे, परंतु आता तुमच्याकडे कारण आहे की बाबा मला आता बॉल काही दिसत नाही आहे. बॅट फिरवली जाते तलवारीप्रमाणे, परंतु त्या तलवारीला आता धार आहे की नाही हे पाहावे लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतो एक धाव जोडली जाते. थेंबे थेंबे तळे साचे अशी परिस्थिती आहे, परंतु टार्गेट खूप मोठा आहे. फायनलचा सामना हा एकतर्फी पाहायला मिळतोय की काय याकडे सर्वांचं खरं तर लक्ष लागलं असेल. आता देखील फटका आपण पाहतोय. फार काळ चेंडू हवेमध्ये आहे, लांबी कमी प्राप्त झाली आणि बाला भोईर त्या ठिकाणी आहे. तो मात्र आज कोणत्या प्रकारची चुकी करणार नाही आहे. विकेटचं होतंय पतन. 2 या धावसंख्येवरती मात्र पहिला गडी बॅक टू पवेलियन.
येणारे 3 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 30 या धाव संख्येची. जवळपास जर आपण विचार केला तर परी 11 संघ सर विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन आता पोहोचलाय, परंतु अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये अंधार झालाय, जवळपास बॉल स्पष्ट दिसत नसेल, परंतु क्रिकेटमध्ये आपण पाहतोय अनिश्चितता ही अगदी शेवटपर्यंत टिकून असते. मोठा फटका आपण पाहतो त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. उशिरा का होईना, परंतु हा मी म्हणेन की आरू 11 संघाला नवीन प्रीमियर लीग साठी मात्र शुभेच्छा देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे आता 24 या धाव संख्येची. दोन बॉल आणि 24 धावसंख्येची गरज. अजून एक मोठा फटका आपण पाहतोय, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र फटका फसलाय. गडी होते बाद. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावसंख्येची. परी 11 संघ आपण पाहतोय जवळपास गुंडगे प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाच्या विजयाचा शिल्पकार होणार का, आणि मी म्हणेन की या विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन मात्र आतापर्यंत पोहोचलाय, दाखल झालाय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. स्वतः अजय पाल संघाचे पुरस्कर्ते आहेत, कॅप्टन आहेत, त्यांच्या समवेत आपण पाहतोय बाबू धुरीला पाहिलं, त्यानंतर बाळा भोईरची आपण ती लाजवाब फटकेबाजी पाहिली. कारण हे सगळे खेळाडू आज एकवटले गेलेत आणि आपल्या संघाला मात्र फायनल पर्यंत त्यांनी नेऊन ठेपलंय आणि जवळपास फायनल सुद्धा या ठिकाणी आता विजयी करणार. हा देखना फटका पाहायला मिळाला, परंतु परी 11 संघ जल्लोष जल्लोष जल्लोष. कॉंग्रॅच्युलेशन परी 11 संघ, कॉंग्रॅच्युलेशन अजयजी पाल, कारण खूप चांगल्या प्रकारचा संघ आपण खरं तर उभा केला या ठिकाणी आणि आपल्या संघाला मात्र आपण विजेतेपदाकडे घेऊन गेलं, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मी गुंडगे गावचे ज्येष्ठ नागरिक मान्यवर या सर्वांना विनंती करेल, आयोजकांना, की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे बक्षीस वितरण करण्यासाठी. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अजय दादा पाल यांचं स्वप्न होतं की गुंडगे प्रीमियर लीगमध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला मिळावी आणि ते स्वप्न मात्र प्रत्यक्षात उतरलं गेलं. प्रथम क्रमांकाची पारितोषिक मात्र परी 11 टीमने या 6व्या पर्वामध्ये प्राप्त केलंय. विजय टीमचं अभिनंदन. आणि चला, सहभागी झालेले सगळेच संघ आपल्याला विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठासमोर या. टॉप 4 मधले 4 संघ आणि बाकी उर्वरित 4 संघ आपणास विनंती असेल की आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण या ठिकाणी दाखल व्हा. थोड्याच वेळात बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. गुंडगे प्रीमियर लीग आपण पाहतोय यशस्वी या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळाली. गुंडगे प्रीमियर लीगचं हे 6वं यशस्वी पर्व आपण पाहतोय. सहभागी झालेले सगळे 8च्या 8 संघ आपणास विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठाच्या समोर या. या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक पारितोषिक आहेत, त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक आहेत. चला, सर्व संघ आपण या ठिकाणी उपस्थित राहा. आणि या फायनलचा मॅन ऑफ द मॅच बाला भोईर. अतुलजी नवले साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण बाला भोईर याला या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. चला, बाकी सगळे खाली या. आता 12व्या खेळाडूची सुद्धा गरज नाही आहे या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच बाला भोईर अतुलजी नवले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय फायनलच्या. त्याचबरोबर नाना
मोहिते यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर समीर यांना विनंती असेल, समीर सरांना, की आपण आपले दुसरे ऑफिशियल पंच यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. क्रिकेटचे खूप चांगले निर्णय ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवले आणि ते निर्णय मात्र आपल्या सर्वांना मान्य झाले. ते आपले दोन्ही ऑफिशियल पंचांसाठी एकदा टाळ्या वाजवा. थँक्यू. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मंडपचं डेकोरेशन आपल्याला मिळालं आणि डीजेचं, ते समीर शिंदे यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अक्षय ठाकरे आणि प्रतीक मोरे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल. आई एकविरा डेकोरेटर्स मंडप यांचा शुभ सन्मान, समीर शिंदे यांचा शुभ सन्मान आपण पाहत आहात. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले गेलं, ते फॉर्च्यून इन्व्हेस्टची टीम कृष्णा मात्रे यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. संधीच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करत आहोत. क्वालिटी आणि कॅलरिटी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नेटची सुविधा प्राप्त झाली, नेट त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. अजयदादा पाल, विजयदादा पाल यांचा शुभ सन्मान, नेटची सुविधा त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली. दावा टेलिकॉमचा जर कुणी सदस्य असेल तो त्यांनी मान सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपण पुढील सत्कार करणार आहोत. एमबीसीबीचे कर्मचारी ज्याच्या माध्यमातून आपल्याला लाईट प्राप्त झाली, नाना कांबळे, संकेत पालांडे आणि विकास धनवे आपण यायचं आहे. त्यानंतर ज्यांच्या सुवर्ण अक्षराने ही स्पर्धा लिहिली गेली, ते उत्कृष्ट ज्यांच्या माध्यमातून स्कोरिंगची भूमिका आमच्यापर्यंत पोहोचली, प्रतीक मोरे यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. प्रतीक 2 दिवसामध्ये खूप चांगली त्यांच्या माध्यमातून आपण भूमिका पाहिली आहे. समीर शिंदे आणि निमेश मोहिते यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल. समीर शिंदे समीर शिंदे आणि रोशन मोरे या आपण. सुधीर श्रीवास्तव, चला या आपण. खूप चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हवेत. त्यानंतर रॉयल सलूनचे मालक आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांची आम्हाला साथ लाभली, सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकला, ते रुपेश गायकवाड यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अविलाश रोकडे आणि सलमान शेख यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जाईल.
आणि एक एक महत्वाची सुद्धा मागच्या मॅचची मॅन ऑफ द ट्रॉफी राहिली आहे. त्या मॅचचा हिरो होता बाबू धुरी. बाबू धुरीची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी एक बाकी आहे, ती त्यांनी ती दिली. बाबू धुरीची पण एक बाकी होती दादा. चला, धीरज चौधरी आणि तानाजी कडू यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करा. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपण गेल्या 2 दिवसांमध्ये क्रिकेटचं अगदी समालोचन पाहिलं, ज्यांच्या समालोचनाने तमाम क्रीडा रसिकांना खरं तर मंत्रमुग्ध त्यांनी केलं होतं. क्रिकेटची अद्भुत माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवली ते आपल्या सर्वांचे लाडके समालोचक आदरणीय चेतनजी पिरकर सर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंचावरती विनंती करतो तानाजी कडू आणि राहिल शेख आणि समीर शिंदे यांना विनंती असेल की आपण चेतन सर यांना सन्मानित करायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण क्रिकेटचं समालोचन गेल्या 2 दिवसांमध्ये पाहिलं गुंडगे प्रीमियर लीगला. त्यानंतर त्यांचं मानधन आपण त्यांना कधीच ते आपल्याला सांगत नाही की माझा हा रेट आहे, माझा तो रेट आहे. क्रिकेटला नेहमी सपोर्ट करणारा अगदी दिलदार व्यक्तिमत्व आहे. या समालोचकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. खरोखर खूप लाजवाब समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकायला मिळालं आणि बक्षीस वितरण सुद्धा आपण त्यांच्याच आवाजामध्ये ऐकणार आहोत. त्याचबरोबर हेमंतजी यादव यांचं सुद्धा समालोचन आपण या प्रीमियर लीगमध्ये ऐकलंय. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आपल्याला सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याचबरोबर संदीप पाल यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण यादव साहेब यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर अक्षय आपण सुद्धा यायचं आहे. आपले दुसरे समालोचक ज्यांनी कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं समालोचन आपल्या सर्वांसमोर केलं, यादव सर यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आणि आता जाऊया आपण पुन्हा एकदा आपल्या सचिन सरांकडे. एक महत्वाची सूचना आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरसाठी 2 वेळा सलून फ्री आहे. अण्णा मामुलकर यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती बक्षीस वितरणासाठी रुपेश गायकवाड आपण यायचं आहे. एक मिनिट सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. 1 मिनिट सर्वांना हे लक्ष द्यायचं आहे. रुपेश सलूनचे ओनर आहेत रुपेश गायकवाड. बंधूंनो, आपल्या सर्वांच्या सेवेसाठी रॉयल सलून गुडघ्यामध्ये मी 1 वर्ष झाले शॉप चालू केलेलं आहे. त्या शॉपला आपण सर्वांनी अगदी मनापासून भरभरून प्रेम केलं, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या गुडघ्याकरांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, त्यानंतर बेस्ट बॉलर आणि मालिकावीर यांसाठी हेअर कटिंग असेल, त्यानंतर शेविंग असेल, त्यानंतर कलरिंग असेल, त्यानंतर फेशियल असेल, त्यानंतर ब्लीच असेल, या सगळ्या प्रकारच्या सुविधा महिन्यातून मी 2 ते 3 वेळा आपल्या सर्वांसाठी मोफत देईल. तुम्ही निश्चितपणे या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. फक्त मी तिथे असेल नसेल जाऊन फक्त माझं नाव सांगा तिथे आणि तुमची ती सुविधा त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धन्यवाद. अजून एक महेश तोरणे यांचा सुद्धा शुभ सन्मान करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंगची भूमिका आज आपण पाहिली. अमित सोनावणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल.
करण रुके आपण सुद्धा यायचं आहे. तर आता आपण मात्र बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. आपल्याला 4 टीम पाहायला मिळाली. परी 11, आरू 11, सार्थक 11 आणि वन लाईफ अशा या 4 टीम आपल्याला पाहायला मिळाल्या. या स्पर्धेमध्ये ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली, ज्याच्या नावावरती आपण 8 विकेट आहेत, तो गोलंदाज आहे आरू 11 टीमचा तनय शेलार. मी विनंती करेल उत्कृष्ट गोलंदाज मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठाच्या खालती यायचं आहे. समीर शिंदे उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देण्यासाठी मी अभिलाष रोकडे आणि समीर शिंदे यांना मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित करत आहे. अनिकेत मोरे, आदर्श मोहिते आपण सुद्धा यायचं आहे इकडे. तनय शेलार ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये 8 विकेट आहेत, तो ठरलाय या मॅचचा उत्कृष्ट गोलंदाज. संकेत पालांडे आपण सुद्धा यायचं आहे इकडे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पहिली नाव स्पोर्ट्स शूज आपण पाहतोय. ज्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली तो तनय शेलार, ज्याने 8 विकेट या स्पर्धेमध्ये प्राप्त केल्या. उत्कृष्ट गोलंदाजाचे पारितोषिक, अगदी चमचमती ट्रॉफी आपण पाहतोय. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मी